अशा प्रकारे म्हणजे हे जवळपास लाखाच्या वरती उत्पन्न आहे एवढ्या 22/50 मध्ये शेडच्या. दुसरा मोड टायमावर बसलेला आहे का, दुसऱ्या मोडमध्ये त्यांनी आधी किती फिडिंग खाल्लं याच्या पूर्णपणे ते चोकीत हॅचिंग असते. ती हॅचिंग झाल्यानंतर आळ्या आपल्याकडे येत असतात. पण ह्या बॅचला आपल्याला तरी म्हटलं तर थोडा नॉर्मल प्रॉब्लेम होता त्यामध्ये. समजा 150 अंडीपूंची बॅच आहे, आपलं 1 2 3 4 5 6 7 8 रॅकमध्ये आपण पूर्णपणे ज्या की आळ्या पांगवलेल्या आहे. हे 2 बारीक आळ्या आहे हे कोस तयार करणार नाही, कारण की या चोकीतनंच प्रॉब्लेम असतो. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. अवताराकडं बिलकुल तुम्ही लक्ष नका देऊ, कारण की डोक्यावरती सूर्य आहे आणि मी उन्हात उभा राहून व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी, तुम्हाला माहिती देण्यासाठी. त्यामुळे थोडं काळा वगैरे येत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करा, पण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, कारण की तुमच्या एका व्हिडिओनं आणि एका सबस्क्रायबरनं मला आणखी एनर्जी भेटते की मी तुमच्यासाठी यूट्यूबला नवीन व्हिडिओ बनवून आणू म्हणून. आता सध्या आपली बॅच आलेली आहे 28 तारखेला 150 अंडीपूंची बॅच आहे आणि ह्या बॅचमध्ये आपला चौथा मोड उठून आपण आज 11वी फिल्डिंग टाकलेली आहे. सकाळी 12वी फिल्डिंग आता आपण टाकणार आहे. आता हे तुम्हाला अपडेट सांगतो मी की आपल्या बॅचचं नेमकं सिच्युएशन वगैरे कशी आहे. परत एकदा सांगतोय, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आता तुम्हाला थोडक्यात आपल्या बॅचचा विषय सांगतो, शेडचं सांगतो, आपण टेम्परेचर वगैरे कसं मेंटेन केलेलं आहे, बॅचमध्ये ते आणखी किती फिल्डिंग खाणार, चंद्रिकाचा विषय कसा आहे, आळ्याची क्वांटिटी कशी आहे, नेमका प्रॉब्लेम काय वगैरे पूर्णपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कळकळीची विनंती आहे. तर जर तुम्ही बघितलं असेल ना तर 12 वाजून गेलेले आणि 12 वाजता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं सांगतो. हे बघा, तुम्ही शेडच्या बाहेरून जर बघितलं तर आपली ठिबकची अशी लाईन आहे आणि याच्यामुळे पूर्णपणे आपलं जे की शेड थंड पडतं. आता मी तुम्हाला जर वरती दाखवायचा जरी प्रयत्न जरी म्हटलं तर तुम्ही इथं बघू शकता, वरती स्प्रिंकलर चालू आहे आणि सिमेंटाचे पत्रे, जेणेकरून पूर्ण प्रॉपर जे आपले पत्रे थंड होईल. थंड झाल्यामुळे आपलं टेम्परेचर सगळं मेंटेन होईल. हे विषय असतो आपलं टेम्परेचर मेंटेन करायचा. महत्त्वाची गोष्ट यामध्ये टेम्परेचर मेंटेन आहे. तुम्ही बघू शकता शेडच्या साईडनं पण पूर्णपणे पाणी चालू आहे. एवढे पडदे आपण ग्रीन नेट वरती केलेली आहे, जे पोते पूर्णपणे भिजत आहे. बाहेरून जी गरम हवा आहे ती पूर्णपणे आतमध्ये थंडी जाते. तुम्ही बघू शकता पाणी वगैरे असं किती मोठं चालू आहे आपल्या शेडला. आता आतमध्ये जर तुम्हाला शेडचा विषय जरी सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला दाखवतो की नेमकं काय विषय. आता हे बघा, शेड उघडलं हे अशी नेट आहे. ही नेट आपण उजी माशीसाठी लावली, कारण की उजी माशी ही भरपूर आळ्यांना त्रास देते. डसली की आपलं ॲव्हरेज कमी होतं, आळ्यांची मर होते. आता हे दाखवलं तुम्हाला, बघू शकता तुम्ही. समजा 150 अंडीपूंची बॅच आहे, आपलं 1 2 3 4 5 6 7 8 रॅकमध्ये आपण पूर्णपणे ज्या की आळ्या पांगवलेल्या आहे आणि सध्याच्या सिच्युएशनला आपण 11वी फिल्डिंग टाकलेली आहे. 12वी फिल्डिंग आपल्याला रात्री टाकायची आहे, पण त्याआधी तुम्ही टेम्परेचर बघू शकता. 12:30 वाजलेले, 29 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे थोडं आणखी थंड पाहिजे होतं, पण आपल्याकडनं जेवढा प्रयत्न होतोय तेवढा. 29 डिग्रीला पण जास्त काही विषय होत नाही, जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर 20 ते 30 मध्ये असायला पाहिजे. पण ठीक आहे, 30च्या वरती गेलं तरी याला काही सहसा प्रॉब्लेम येत नाही, कारण की आळ्या प्रॉपर पूर्णपणे पाला खात आहे. आळ्यांचा काही विषय नाही आहे. पाला खाणं हे महत्त्वाचं आहे, टेम्परेचर मेंटेन करून. आता त्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला आळ्यामध्ये दाखवतो. तुम्ही बघू शकता ह्या ज्या की आळ्या आपल्या पूर्णपणे पाला खात आहे. आता ही फिल्डिंग आपण टाकलेली सकाळी, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे ह्या पाला खात आहे आणि यांची साईज जरी तुम्हाला दाखवायची जरी म्हटलं ना तर तुम्हाला साईज दाखवतो. काही आळ्यांचं सॅम्पल पण आलेलं आहे. सॅम्पल पण मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की बाबा सॅम्पल कसं असतं म्हणून. त्याआधी तुम्हाला आळ्याची साईज दाखवतो. बघू शकता तुम्ही कशा आळ्या आणखी घेऊन दाखवतो, म्हणजे ते आणखी छान वाटेल आणि तसंच आपल्याला छानमध्ये आपल्याला प्रॉफिट पण चांगला होईल. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे, म्हणजे हे जवळपास लाखाच्या वरती उत्पन्न आहे एवढ्या 22/50 मध्ये शेडच्या. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आळ्यांची साईज झालेली आहे. एकदम मऊ आहे आणि ह्या पूर्णपणे ज्या की पाला खात आहे, त्यामध्ये खाली पण पडलेली ती पण वरती टाकतो. आता यांनी जवळपास 11वी फिल्डिंग म्हणजे 11 फिल्डिंग खाल्लेलं आहे. यांचं सॅम्पल आलेलं आहे. मी सॅम्पल पण तुम्हाला नंतर दाखवतो की आळ्यांचं सॅम्पल वगैरे कसं चेक केलं जातं. त्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे ज्या की आळ्या आपण पांगवलेल्या त्या पूर्णपणे रॅकमध्ये पाला कसा खात आहे कसा नाही, त्यांची साईज तुम्हाला जर दाखवायची म्हटलं तुम्ही बघू शकता. एका बोटाची एवढी त्यांची साईज झालेली आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर म्हटलं होतं की नेमका प्रॉब्लेम काय असतो म्हणून आळ्यामध्ये. तुम्हाला ज्या ह्या बारीक आळ्या दिसत आहे दाखवतो मी तुम्हाला. आता ह्या ज्या बारीक आहे, ठीक आहे. आता ह्या बारीकच्या कम्पेअरमध्ये ही मोठी आळी तुम्ही बघू शकता. म्हणजे हे बघा, तुम्हाला लगेच सांगतो मी.
आता ह्या ज्या बारीक आळ्या आहे आणि ही मोठी आळी आहे, ह्या ज्या 2 बारीक आळ्या आहे ना, ह्या कोस तयार करणार नाही, कारण की या चोकीतनंच प्रॉब्लेम असतो. ही जी मोठी आहे ना, ही 100% करल, त्यात काही विषय नाही. पण ह्या ज्या बारीक आहे ना, ह्या करू शकत नाही, कारण की चोकीचा प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा आपण चोकीतनं आळ्या आणल्या होत्या तेव्हा त्यांना मध्ये प्रॉब्लेम होता. म्हणजे प्रॉब्लेम नेमका काय असतो की चोकीतनं त्या बरोबर हे झालेले आहेत का, हॅचिंग त्यांची झालेली आहेत का. हॅचिंग म्हणजे पूर्णपणे ज्या की त्यांच्या प्रॉपर निघलेल्या आहेत का, त्या अंडीतनं बाहेर निघलेलं आहे का, पहिला मोड टायमावर बसलेला आहे का, दुसरा मोड टायमावर बसलेला आहे का, दुसऱ्या मोडमध्ये त्यांनी आधी किती फिडिंग खाल्लं, याच्या पूर्णपणे ते चोकीत हॅचिंग असते. ती हॅचिंग झाल्यानंतर आळ्या आपल्याकडे येत असतात. पण ह्या बॅचला आपल्याला तरी म्हटलं तर थोडा नॉर्मल प्रॉब्लेम होता. त्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे हाच येतो आहे की काही आळ्यांची साईज कमी आहे, जास्त नाही आहे पण थोडी नॉर्मल आहे. पण मी तुम्हाला अपडेट देतो आहे की नेमकं कसं आहे काय, जेणेकरून आपल्याला नवीन जो की मार्केटचा व्हिडिओ राहील, मार्केटनंतर प्रॉफिट किती झाला त्याचा व्हिडिओ राहील, त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगा. पण हे मध्ये तुम्ही जरी बघितलं ना तर तुम्ही असं बघू शकता, म्हणजे काही काही आळ्यांची आहे साईज बारीक आणि हे कोस तयार करणार नाही. आता हे बघा, तर त्यामध्ये समजा ह्या चौकीतनं प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याला, पण ते काही विषय नाही. पण आपण त्याला नेक्स्ट टाईम चेंजेस करू, त्यात काही हे नाही. बाकीचे आळ आहे पूर्णपणे सदृढ आहे, मस्त आहे, चांगले आहेत, कोस तयार करतील चांगल्या. आळ्यांचं सॅम्पल चेक करून मी तुम्हाला दाखवतो, पण ते आधी तुम्ही बघू शकता म्हणजे कशा प्रकारे आळ्या वगैरे मस्त आहे, छान आहे आपल्या. बाकी यांच्यावर काही प्रॉब्लेम नाही आहे. सकाळी आपण विटकर विजेता मारलं होतं, काल आपण सप्लिमेंट मारलं होतं. एक दिवस आड मारायचा प्रश्न असा असतो की ह्या जास्त आळ्या असल्यामुळं, म्हणजे आता तुम्ही एक विचार करा, अशा क्वांटिटीमध्ये जर आळ्या असल्या बेडवरती, आता हे बघा, आता ह्या खाली आळ्या आहेत समजा, अशा क्वांटिटीमध्ये जर आळ्या असल्या ना तर यांच्यावर बाहेरून येणारी जी रोगराई असते ही जास्त प्रमाणात येत असते. त्यामुळे आपण एक मनाचा धाक, मनाचा एक विचार असतो, त्यामुळे आपण याच्यावरती ते पावडर मारत असतो, जेणेकरून याच्यावरती कोणता रोग येणार नाही. आता ही जी वरती मुंडकं करते, हिनं जरी कोस तयार केला तर प्रॉपर जसं आपल्याला लागतं तसं ती करू शकत नाही, कारण की ह्या कम्पेअरमध्ये ही आळे खूप लहान आहे आणि ह्यो आपल्या बॅचला प्रॉब्लेम आलेला आहे. आता ही जी वरती मुंडकं करते ना, 100% ह्या आळीचं सॅम्पल आलेलं आहे बरं. पण काही आळ्यांचं सॅम्पल नाही आलं तर आपण परत एकदा 4 ते 5 वाजता एकदा अंदाज बघून मग आपण त्याच्यावरती चंद्रिका टाकणार आहे. बाकी जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विषय आणखी एक दाखवतो तुम्हाला की पाल्याचं वगैरे कसं आहे. पाल्याचं वगैरे आपण सध्या ह्या प्लॉटमधला पाला टाकतो आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता तुम्ही पाला, म्हणजे हे आमच्यासाठी प्रेम आहे, माहिती आहे का. एवढं मोठं पान आहे याचं, माहिती आहे का. हे पान जवळपास हाता एवढं पान आहे. हे प्रेम आहे आमच्या रेशीमच्या शेतकऱ्यांचं. तुतीचा पाला ह्या प्लॉटमधला सध्या आपण पाला टाकतो, याच्यातला पण पाला उरणार आहे. तर पाला उरल्यानंतर आपण थोडी एक बॅच पण घेणार आहे, कारण की बॅचचं जर कॅल्क्युलेशन म्हटलं तर मागच्याच महिन्यात आपण एक तुम्ही बघितलं असेल, जिचा 65,000 रुपये आपला प्रॉफिट झाला होता. ती बॅच आपली 100ची होती, परत 150ची घेतलेली. 150ची घेतल्यानंतर आपला थोडा नॉर्मल काहीतरी पाला उरणार आहे. ह्या प्लॉटमधला तुम्ही माझ्या पाठीमागचं बसत असेल, ह्या प्लॉटमधला असेल किंवा ह्या समोरचा प्लॉटमधला पाला असेल, हे पूर्णपणे आपला पाला उरणार आहे. त्यामुळे आपण जर जमलंच तर एक नवीनच लवकर थोडी एक छोटी लहान बॅच घेणार आहे. मग मेमध्ये पूर्णपणे गॅप घेऊन आपण जूनमध्ये परत घेणार आहे, कारण की मागच्या ज्या बॅचला 100च्या बॅचला जे 65,000 रुपये त्याचा प्रॉफिट झाला होता, त्या बॅचचा पाला तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर त्याच्यातला पाला आपला पूर्णपणे जूनमध्ये वाढेल, कारण की जूनमध्ये त्याला पूर्णपणे 3 महिने कंप्लीट होईल. ठीक आहे. आणि त्यामध्ये आणखी ह्या बॅचला तर आपण समजा ह्या प्लॉटमधला पाला टाकलेला आहे, ह्या प्लॉटमधला पाला आणि ह्या प्लॉटमधला पाला. मागची जी 100ची बॅच होती ना त्याला आपण ह्या प्लॉटमधला पाला टाकला होता. हे पण आता उगायला लागलेला आहे. उगायला म्हणजे 1-1 फूट झालेला आहे जवळपास. आणि ह्या 1-1 फूटमुळे जवळपास आपलं जूनमध्ये हे पूर्णपणे वाढेल, की जूनमध्ये आपण सुरुवातीला ती बॅच घेऊ शकतो. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी लवकरच, आता उद्या परवा आपला कोस वेचायचं, तर कोस वेचायचं पण व्हिडिओ लवकरच अपडेट करेल, की आपल्या 150 अंडे पोहोचला किती किलो कोस निघणार आहे, कोस कशा टाईपमध्ये वेचते, थोडा खराब वगैरे पण होऊ शकतो ह्यावेळेस. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.